26 एप्रिल 2026 जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवार। सकाळची वेळ होती। शेतात कामासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना अचानक एक विचित्र वास येऊ लागला। सुरुवातीला कुणाला फारसं काही वाटलं नाही, पण जसजसे ते पुढे गेले तसतसं त्यांना जमिनीवर काहीतरी जळालेलं दिसलं। थोडं जवळ जाऊन पाहिलं आणि सगळ्यांच्या अंगावर काटा आला, कारण तिथे एका तरुणीचं अर्धवट जळालेलं धड पडलेलं होतं। डोकं मात्र कुठेच नव्हतं। तो क्षण इतका भयानक होता की काही क्षण कुणी काही बोलूच शकले नाहीत। लगेच पोलिसांना फोन करण्यात आला। काही वेळातच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। परिसर सील करण्यात आला। पंचनामा सुरू झाला, पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की ही कोण आहे आणि तिच्यासोबत इतकं भयानक कोणी केलं असेल। पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला। शरीर अर्धवट जळालेलं असल्यामुळे ओळख पटवणं खूप कठीण होतं। जवळपास कुठलाही ठोस पुरावा नव्हता, ना मोबाईल ना ओळखपत्र, काहीच नाही, फक्त एक जळालेलं धड। पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं। त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेला म्हणजेच LCB या प्रकरणात मदतीसाठी बोलवलं। तपासाची दिशा ठरवण्यात आली। आसपासच्या गावांमध्ये हरवलेल्या महिलांची माहिती गोळा करण्यात आली। पोलिसांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं सुरू केलं, कारण या केसचा एकही धागा सुटू नये हे त्यांना ठाऊक होतं। पहिले 2 दिवस काहीच हाती लागलं नाही। तिसऱ्या दिवशी ही परिस्थिती तशीच होती। गावात अफवा पसरायला सुरुवात झाली। कोणी म्हणत होतं की ही एखादी बाहेरगावची महिला असावी, कुणी म्हणत होतं की हा एखाद्या मोठ्या गुन्हेगारी टोळीचा प्रकार असू शकतो। पण पोलीस मात्र शांतपणे आपलं काम करत होते। त्यांनी मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, हरवलेल्या व्यक्तींची यादी सगळं तपासायला सुरुवात केली। जसजसे दिवस पुढे जात होते तसतसा या केसचा दबाव वाढत होता, कारण मीडियासुद्धा आता या प्रकरणावर लक्ष ठेवून होता। 5व्या दिवशी एका छोटासा धागा सापडला। एका गावातून एका तरुणीच्या हरवण्याची माहिती मिळाली। नाव होतं सोनाली। नाव बदललेलं आहे। वय साधारण 22 वर्ष। पोलिसांनी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला। कुटुंबाने सांगितलं की ती काही दिवसांपासून दिसत नाही, पण त्यांच्या बोलण्यात एका प्रकारची घाबरलेली भावना होती। पोलिसांना काहीतरी संशय आला। त्यांनी सोनालीच्या फोटोची तुलना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांशी केली आणि हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं। तपासात समोर आलं की सोनालीचा विवाह 15 एप्रिल 2026 रोजी धारणी तालुक्यातील एका युवकासोबत झाला होता। लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं। सगळं व्यवस्थित दिसत होतं, पण फक्त 5 दिवसांनी म्हणजेच 20 एप्रिल रोजी ती माहेरी आली। सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं, पण काहीतरी वेगळं होतं। शेजाऱ्यांनी सांगितलं की ती थोडीशी चिंतेत दिसत होती। कुटुंबातही काहीतरी तणाव होता। पोलिसांनी तिच्या कॉल रेकॉर्ड्स तपासल्या आणि तिथेच एक मोठा धक्का बसला, कारण तिचे वारंवार कॉल एका व्यक्तीला जात होते। तो व्यक्ती म्हणजे तिचाच चुलत भाऊ। इथेच या केसला एक नवीन वळण मिळालं। पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली। सुरुवातीला त्यानं सगळं नाकारलं, पण नंतर त्यानं कबूल केलं की त्यांच्यात प्रेम संबंध होते आणि हे संबंध तिच्या लग्नाआधीपासूनच त्यांच्यात चालू होते। ही माहिती मिळताच पोलिसांनी सोनालीच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं। तिचे वडील आणि तिचा भाऊ यांच्या हालचाली संशयास्पद त्यांना वाटू लागल्या। त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। सुरुवातीला त्यांनी काहीच सांगितलं नाही, पण पोलिसांनी पुरावे समोर ठेवले, प्रश्नांची सरबत्ती केली आणि शेवटी ते तुटलेच। त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून सगळेच आधारले। 23 एप्रिलची ती रात्र होती। घरात तणावाचं वातावरण होतं। सोनाली आणि तिच्या कुटुंबामध्ये त्या दिवशी जोरदार वाद झाला होता, कारण तिनं तिच्या चुलत भावासोबतचे संबंध तोडण्यास नकार दिला होता। वडील आणि भावाला हे मान्य नव्हतं। त्यांना वाटत होतं की यामुळे त्यांच्या कुटुंबाची बदनामी होईल, समाजात त्यांचा मान कमी होईल, आणि त्या रागात, त्या संतापात त्यांनी सोनालीला मारायला सुरुवात केली। ती किंचाळत होती, ती मदतीसाठी ओरडत होती, पण त्या क्षणी तिच्यासाठी कुणीच नव्हतं। काही मिनिटातच सगळं संपलं। एक जीव गेला
आणि त्याच क्षणी एक कुटुंब कायमचं तुटलं. खरं तर त्या वडिलांना, त्या भावाला तिला संपवायचंच नव्हतं, पण रागाच्या भरात ते सगळं झालं. ज्यात तिचा जीव गेला हे त्यांनाही समजलं. पण त्यानंतर जे काही झालं ते अजूनच भयानक होतं. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी त्या मृतदेहाचे 2 तुकडे केले, धड आणि तिचं मुंडकं वेगळं केलं. रात्रीच्या अंधारात त्यांनी तो मृतदेह गावाबाहेर नेला, राजुरा शिवारात फेकून दिला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ते धड जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की कोणीही आता ओळख पटवू शकणार नाही आणि ते सहजपणे या गुन्ह्यातून सुटतील. पण त्यांनी एक गोष्ट विसरली. सत्य कितीही लपवलं तरी ते कधी ना कधी असं समोर येतंच. पोलिसांनी सलग 12 दिवस तपास करून हा गुन्हा उघड केला. वडील आणि भावाला अटक करण्यात आली. त्यांनी शेवटी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्यावर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनं ते संपूर्ण गाव हादरलं होतं. लोकांना विश्वासच बसत नव्हता की एक बाप आणि भाऊ स्वतःच्याच मुलीवर, बहिणीवर इतकं क्रूर कृत्य करू शकतात. पण हीच खरी वास्तुस्थिती होती. या घटनेनं एक मोठा प्रश्न समोर आणला. प्रेम करणं खरंच इतका मोठा गुन्हा आहे का? समाजाच्या भीतीमुळं, लोक काय म्हणतील याच्या विचारांमुळे एखाद्या मुलीचा जीव घेणं योग्य आहे का? पण एक वाटतं, प्रेम पण नातं बघून करावा ना. भावावर कुणी तसे प्रेम करतं का बरं? आता यात चूक कोणाची वाटते? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. खरं तर सोनालीचं आयुष्य अजून सुरूही झालं नव्हतं. तिच्या स्वप्नांना अजून पंखही फुटले नव्हते. पण एका चुकीच्या नात्यामुळे सगळं काही संपलं. तिचा आवाज कायमचा थांबला. तिची कहाणी अधुरीच राहिली. आजही राजुरा शिवारातून जाताना लोक त्या जागेकडे पाहतात आणि मनात एकच विचार येतो, जर त्या रात्री कोणीतरी तिला वाचवलं असतं तर. पण आता सगळं उशीर झालेला आहे आणि फक्त उरली आहे एक वेदनादायक आठवण आणि एक महत्त्वाची शिकवण की कोणाचंही आयुष्य, कोणाचंही प्रेम, कोणाचंही स्वप्न समाजाच्या भीतीपेक्षा मोठं असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम करावं पण योग्य नातं ओळखूनच करावं. काही नाती ही आपल्या आयुष्यात मर्यादा म्हणूनच असतात. आई वडील नेहमी वाईटच विचार करतात असं नाही. त्यांच्या अनुभवामागे आपल्या भल्याची काळजीच असते, हे विसरू नये. आणि कोणताही निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चूक कुणाचीही असो, शेवट हिंसाचारात कधीच व्हायला नको. कारण प्रेम असो किंवा राग असो, एका जीवाची किंमत कधीच कमी नसते. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून या कथेतील काही नावे बदलण्यात आलेली आहेत. तुम्हाला अशाच क्राईम स्टोरीज ऐकायच्या असेल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. स्टोरीला लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या. सतर्क रहा. धन्यवाद.